नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. राज्यसभेचे सदस्य रामलाल सुमन यांनी महाराणा प्रताप यांचे वंशज राणा सांगा यांच्याबद्दल संसदेत अपशब्द बोलल्याबद्दल धुळ्यात राजपूत समाजाच्या वतीने यांचा जाहीर निषेध करण्यात आला. रामलाल सुमन यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी राजपूत समाजाच्या वतीने रामलाल सुमन यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. राज्यसभेचे खासदार आहेत, यांना यांना जे पब्लिकने निवडून दिलं असतं त्याच्यापैकी काही लोकांनी यांना निवडून पाठवलेलं आहे. हे बोलण्यासाठी पाठवलं आहे, पण हे बेताल वक्तव्य करायला लागलेले आहेत. ज्यांना इतिहास माहिती नाही त्यांना इतिहासाची जाणीव करून देण्यासाठी आणि यापुढे भविष्यात असं कुठलंही बेताल वक्तव्य व्हायला नको म्हणून आम्ही सर्व समाज बांधवांनी यांचं हे पोस्टर धुळे शहरातल्या प्रत्येक टॉयलेटमध्ये लावण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्याच्यावर विधी केल्यानंतर त्यांना लक्षात येईल की आपली लायकी काय. ज्यांना बोलता येत नाही त्यांना एकदा त्यांनी गुच्चू बसलं पाहिजे किंवा जर इतिहासाची माहिती नसेल तर माहिती करून बोललं पाहिजे. भविष्यात असं कुठल्याही नेत्याकडनं हे होणार नाही, चुकीचं वक्तव्य होणार नाही याची काळजी घेण्यासाठी किंवा त्याच्यावर हे आणण्यासाठी आम्ही यांचं पोस्टर पब्लिक टॉयलेटमध्ये लावतोय आणि त्या पद्धतीने निषेध व्यक्त करतोय. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.